नमस्कार, मी विनय आरडे शिवसह्याद्री मराठी न्यूज चॅनलवरून आपणास बातम्या देत आहे। जर अद्यापही आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आणि आमच्या बातम्या आपणास आवडत असतील तर लाईकही करा। माननीय कैलासवासी म.ह. तथा अण्णासाहेब गोडबोले स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमालेचे पहिले पुष्प संपन्न झाले। माननीय कैलासवासी म.ह. तथा अण्णासाहेब गोडबोले स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सांगली अर्बन बँकेच्या सांगली शहर येथील प्रधान कार्यालयाच्या माननीय कैलासवासी म.ह. अण्णासाहेब गोडबोले सभागृहामध्ये काल बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाले। कार्यक्रमाच्या आरंभी संयोजकांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते यांचा शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना त्यांचा परिचय करून दिला। यानंतर विविध सांस्कृतिक वाङ्मय उपक्रम, अक्षर साधना साहित्य संमेलन, अखिल भारतीय कला साधना संगम, रंगधारा यात्रा आदी भव्य उपक्रमांचे संयोजन श्री आडोनींनी केलेले आहे। सध्या ते संस्कार भारतीय कला व साहित्य क्षेत्रात कार्यरत अखिल भारतीय संस्थेचे साहित्य विधा संयोजक म्हणून कार्य करत आहेत। महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई सदस्य, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर नियामक मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे। या बहुविध कार्यासाठी अक्षय हिंदू पुरस्कार, समाज शिल्प पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। असे श्री आशुतोष आडोनींचा मी थोडक्यात परिचय करतो, तसा विस्तृत आहे। मी स्वागत करतो आणि माझं हे परिचयाचं थोडंसं 4 शब्द संपवतो। सांगली अर्बन बँकेच्या सन 2024-2025 सालच्या दिनदर्शिकेचे प्रमुख पाहुण्यांच्या तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन केले गेले। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत विलासराव चौथाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर सुप्रसिद्ध व्याख्याते माननीय श्री आशुतोष आडोनी यांनी व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफले। त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता आई खरंच काय असते। ह्या सुश्राव्य व्याख्यानासाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। धन्यवाद। पाहुयात श्रीयुत आडोनी यांच्या व्याख्यानाचा हा व्हिडिओ। आई हा मानवी जीवनाला सर्वार्थानं व्यापून टाकणारा शब्द आहे। जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या एका शब्दासोबत आणि ज्या एका भावासोबत तुमचं माझं जैविक मानसिक नातं जुळलेलं असतं, ही सर्वार्थानं तुमच्या माझ्या व्यक्तिमत्वाला भारून टाकत असते, व्यापून टाकत असते, ती तुमची आणि माझी आई असते। एका कवीनं फार सुंदर वर्णन केलं, तो असं म्हणतो की आई असतो मंदिराचा उंच कळस, आई असते तुमच्या माझ्या घराच्या दारात डोलणारी पावित्र्याचं अवगाहन करणारी तुळस, आई असते देवघरासमोरची सुंदर सुबक पवित्र रांगोळी, आणि आईच असते पायाला ठेच लागल्यानंतर तोंडातून बाहेर पडणारी पहिली आरोळी। हे आई नावाचं जे मूल्य आहे लक्षात असं येतं की मग साहित्यामध्ये जगातल्या कुठल्याही भाषेचं साहित्य घ्या, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, स्वामी तिन्ही जगाचा आई बिना भिकारी, असं म्हणणारे यशवंत असतील, किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये पिलू ठेवून खोप्यात चिव जाते चाऱ्याले, गोठ्यामध्ये काही गाय जशी चाटे बासर आले, ते पाहून वाटते माय असावी साऱ्याले, अशा काव्या ओळी अति सहजपणे व्यक्त करणारा एखाद्या अनाथालयातला माझा सृजन सारखा नावाचा मित्र असो। लक्षात असं येतं की सगळ्या प्रतिभावंतांना, सगळ्या शब्द साधकांना कायम खुणावणार, कायम भावणार भावमूल्य आई। आई हा शब्द तुमच्या माझ्या भावजीवनाशी जो जुळला आहे ना, तो वात्सल्य नावाचा आहे। आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे ममत्व,
आई म्हणजे एका लहानग्या जीवनाला आयुष्याचं प्रयोजन देणारं नाव आहे. पण जेव्हा एका व्यापक संदर्भामध्ये आईचा विचार मी करायला जातो, आई जी वात्सल्यधानी आहे, त्या वात्सल्यधानीच्या पलीकडे जाऊन आईचं तुमच्या माझ्या भावजीवनात काही स्थान असतं का? तुमच्या माझ्या व्यक्ती जीवनामध्ये, तुमच्या माझ्या समाज जीवनामध्ये आई कुठे येते, कशी येते, याचा विचार मी जेव्हा करायला जातो तेव्हा मित्रो, इतिहासाचा एक विद्यार्थी म्हणून इतिहासातली काही पानं मला आकृष्ट करतात. तुमचा माझा देश हा विलक्षण देश आहे, सर्वार्थानं विलक्षण. ही माती अशी आहे की ज्या मातीनं 1, 2, 3 नव्हे सलग 2000 वर्षांचा संघर्ष केला. आणि हा संघर्ष साधा नाही, हा संघर्ष साधा नाही, हा संघर्ष केवळ सत्तेचा संघर्ष नाही. जीओ जीने दो नावाच्या विचारधारेला संपूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आम्ही सांगू तेच जगातलं अंतिम सत्य हे सांगणाऱ्या विचारधारांनी घडवलेला रक्तरंजित संघर्ष आहे 2000 वर्षांचा. लक्षात असं येतं की या भूमीने तो 2000 वर्षांचा संघर्ष पेलला आहे. 2000 वर्षांच्या या आक्रमणांना परतून लावला. ग्रीक मिटे यूनान मिट गए, भरत भूमि है अविनाशी, आदि अनादि अनंत राष्ट्र है, संस्कृती सुचिता अभिलाषी. कोण आलं नाही इथे? ग्रीक आले, हुन आले, शक आले, यौवन आले, मोगल आले, सगळे आले या राष्ट्राला पादाक्रांत करण्यासाठी आले. पण लक्षात असं येतं की तुमच्या माझ्या भूमीने ही सगळी आक्रमण परतवून लावली. जगाला जिंकायला आलेल्या सिकंदराला हिंदुस्थान तर जिंकता आला नाहीच, पण तुमच्या माझ्या देशाच्या वेशीवर त्याला चिरविश्रांती घ्यावी लागली. हा पराक्रम तुमच्या माझ्या समाजानं घडवलाय, त्या समाजात राहणाऱ्या सामान्य माणसांनी घडवलाय. आम्ही अमृताचे पुत्र आहोत, आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून टाप धरती भवितव्य मातृभूचे. पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे, नरवले निशाण त्यांचे आता जगात कोठे. गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही, गजनी सिकंदराची उरली न मृत्तिकाही. आम्ही कालकूट प्यालो आम्हा मरण कैसे, आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून टाकू धरती भवितव्य मातृभूचे. आमचा इतिहास, इतिहासाचा एक विद्यार्थी म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न असा येतो की हा दिव्य दाहक पराक्रमी पराक्रांतांना कायमचं परतून लावणारा इतिहास तुमच्या माझ्या समाजाने कशाच्या आधारावर घडवलेला आहे? अशी कोणती अंगभूत क्षमता, ताकद या राष्ट्राच्या समाज जीवनामध्ये आहेत? अशा कोणत्या रचना तुमच्या माझ्या राष्ट्राच्या आहेत की ज्या रचनांच्या आधारावर तुमच्या माझ्या देशानं हा 2000 वर्षांचा संघर्ष परतवून लावला? आम्ही अपराजित राहिलो, आम्ही अक्षुण्ण राहिलो, आम्ही प्रवाहित होत राहिलो. राजसत्ता आल्यात आणि गेल्यात, ते पट बदलत राहिले, परंतु आमची सांस्कृतिक धारा बाधित राहिली, ती अखंड प्रवाहित राहिली. काळाप्रमाणे युगानु आणि अनुकूल असे स्वतःमध्ये बदल घडवून घेत या राष्ट्राच्या सभ्यतेचा आणि संस्कृतीचा प्रवास सुरूच राहिला. कोणाच्या आधारावर आणि कशाच्या बळावर हे घडलाय? या प्रश्नांचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा देशातल्या 3 परंपरा माझ्या लक्षात येतात. हा देश त्या 3 परंपरांनी बांधलेला देश. पहिली परंपरा या देशातली गुरु आणि शिष्य नावाची परंपरा, ज्या परंपरेने या देशामध्ये ज्ञानाचं संवहन केलं. दुसरी परंपरा या देशातल्या कलावंतांची परंपरा आहे की ज्यांनी समाजामध्ये विजिगिषिता आणि जिजिगिषिता लढण्याची उर्मी जागृत ठेवली, माणसांची मन शाबूत ठेवली. आणि सर्वात महत्वाची तिसरी परंपरा किंवा तिसरी रचना, ज्या आधारावर तुमचं माझं राष्ट्र ना गेली अनेक वर्षांचा संघर्ष पेलून उभा आहे. मित्र, मला सांगू द्या, त्या परंपरेचं नाव तुमच्या आणि माझ्या कुटुंब नावाच्या परंपरेचं आहे.